गजरे हा भाजी म्हणजे भाजीच होती है ना. भाजी म्हणजे आपल्या आताची भाजी. अरे वा अरे वा. जेव्हा कार्य म्हणलं का मग भाजी भारीच मग होती. मी कमावलंच काय जर मला भाजीच नाही करता लय आली लोक तर. जेवले का? हा बाई. बाबा बाबा. हा त्याचं फक्त ना 70 लोक सांगितले होते. सगळे झाले तुम्हाला सांगते सगळ्यांचं भागलं व्यवस्थित. हा आणि मटण उरलं नाही हे महत्वाचे. हा बस. पण जाऊ द्या मरू द्या तेवढा एक माणूस नाही आला ना तेच थोडं जीवाला वाईट वाटत. पण ते बरं झालं आला नाही ते बी बाई. हा नाही बरं झालं. अहो त्याने 6-7 माणसांचं मटणाचा उखीर एकट्यानं खाला असता. काय रे जेवण कसं काय झालं? भाऊ आता काय सांगायचं अरे. ते जेवण म्हणजे एकच नंबर. हम्म. अरे घरी मला 1.5 बाजरीची भाकर जात नाही, मी आज 3 बाजरीच्या भाकरी खायला काय, राव. काय? हा आता असं झाले बस वाना पण. झोप घ्या वाटत आहे ना. हा ते पॅकच काय जेवण झालं? मटण चांगलं होतं ना? हा एकच नंबर. तो वाट्याला आलं होतं का नाही काही? मला तर हा? वाटतं काय आलं होतं? बनवायला. तो मला डबा बांधला का तो? हा तरी म्हटलं हातात काय घेऊन चाललाय. डबे दिले ना आली मग. घाण सवय नको काय? म्हणजे का बरं डबे बांधून हा, त्याला? मी 4-2 जणांना दिले डबे बांधून. हा असं का? थोडी मग. यायचे तू ना. अरे आलं गेलं कोणी या सांगितलं? पोरीचा नवरा त्याला यायला टाइम नाही भेटला. हा. दिला का नाही तो नवऱ्याला बी? तुला मी काय सांगितलं डबा भरून दे. नाही तर पुरी तिनं चांगला अर्धा डबा निसतो एवढा असं उखारच दिला. जेवायला ते जाऊ दे पण तो काय मग? करत होती द्यायची ना. हा? आईला पार तिकडले पाहते पार. लोक जेवले जेवण भारी होतं. हो जेवण मस्त होतं. पहिलंच कार्य केलं हो आपण हे. आता पार आळसच यायला लागला. हा? हा त्या. जाऊ दे, खाल्लंच लय भाकरी बाई. भारी बनवलं आणि मी भाऊ. तर नाक थकले बाई करूच. याला वाढ त्याला वाढ आमक कर तमक अरे कर. मग कार्याचं काम असतं हा ना बाई. ते. मी आता खाली मस्त बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी. मी रसच लय पिलो. हा ना हा. पहा नाही तर दर्शन निस्त्या फोकांड्या. नाही. रस असा होईल हा. आपल्याला सांगतो. घरा पाबरी लोकांच्या वावरांनी खास निसती का सुद्धा होत नव्हता काही. तरी- खानुळीत सुद्धा नाही खावा असा हा. रस्सा होता. आहे ना. हा, मी काय तर राहते? 3 ग्लास पिलो. हा ना कारल्याची भाजी व्हायला आहे ना. हा बरं का वावरात सगळे पैसे. पार्ट राहत्या नाही बोकडचे. तशा गोळ्या आपल्या संग राहते. त्याच्यामुळे भाजी आहे ना भारीच होती. आपण बाई. घरी आणलं का अर्धा किलो 1 किलो. वजडी अशी निशी टोकरी भर तर वजडी पडली बाई हा ना त्याची. वजडले पडले. उरलं नाही हा? का काही? काय आता काय आता काच उरलंय का? बघूला घसून काढलं तो आहे ना. तुला एक सांग का थोडं ठुयेली संध्याकाळचं जेवण नको व्हायला या गाबाळांची. हा. तुम्ही जाशाल तुमच्या घरी निघून संध्याकाळी यांचं काय. मी आत बायला रिकामी नाही बाई मा कांबराचा नंबर झाला पार थकले किती काउंटर हा तुम्ही जशाला असं गाव एवढे घालता 1.5-2 किलो असं. ना. थोडं मला दे बरं का. हा दिन आता दिला तो नवरा आता नवऱ्याला दिलाय ना. पण जेवण काय नाही ना बोलत थोडं तू इडून थोडं. जेवून जाय. आईला. हा नाही तर मागच्या दिवस थांबून घे. नको. मी थांबू का आजची? नाही आता तुमचं आवरलं ना भाऊ आता काय गाव थांबून पंगत काय आहे करणार? काय रे? भाजी संपली. संध्याकाळी गाव जेवण पंगत करून आहे. गेलो असतो. संपली, मग भाजी काय संपली. नाही रे भाऊ आता बस. आता एकदा जेवलं काय आम्ही काय जेवण संध्याकाळी. आवड लागली बरं हो. आलं चुकारा बुकारा एखादं तर त्याला 2-4 पीस देता येईल. अजून जिभेला पाणी येऊ राहिले एवढे बघ, काय? आवड लागली. पाहिलं का खायचंच आहे का एवढं अजून? खाऊ नाही. आईला हा काय म्हणलं ना संध्याकाळी परत जेवण करून जा म्हणलं. हा मग जेवण करून जा ना. हा, मग झोप- जेवण झोप करून घे. जाणार यांना अडचण नाही पण संग देणार नाही बाया. सांगा नाही. संग काय करायचं हा. आपल्याला? हा ते पोटर बांधायचंय का? पण आता संध्याकाळी म्हणून आता मंडळींची गावाला जायले हा घरी बिगर सोयी स्वयंपाकाची. आता तुम्ही म्हणले ठेवले म्हणलं मग काय? आपण दोघं जेवण करू. काय द्या गजरे मला हा. गादी टाकून आता गादी टाकून दे नाही तुमची तुम्ही जाऊन झोपा. नाही झाडा खाली झोप हे बाय पहाटे 3ला उठले माहिती का? होईल. डोळे लागू राहिले मायवाले डायरेक्ट. ए तू 3 वाजता उठली मी तुला 2 वाजता आवाज येतो माहिती का? हा ना आमचा जोडीदार तर जांभळ्या देऊ राहिला. तुला म्हणलं होतं ना एवढं खाऊन 2:09 वाजले 1:20 झाले होते. हा का खाल्लं एवढं म्हणून झोप येते. जास्त खाल्लं म्हणून जांभळ्या देऊ राहिला. तुला संघ आणायचं मुश्किल आहे लय रे. दिवसाचं डोक्यात होतं बाई कवा एकदाचा कार्यक्रम होऊन जाईल. पटापटा बसून झाला का? अरे हात आला काय? लहान आणले. हात आला ते काय झालं म्हणजे म्हणा मला तशी भाजी घेऊन या हा. शेताची ती ठेकी म्हणून कुठे चाललो म्हणलं चाललो जेवायला मटणात जेवण म्हणून मला तशी भाजी घेऊन या. तिने पातीला दिल्या मला फेकून द्यायचं तर ते आम्हाला. आता फेकायला काय राहिले पण उरलं कोणच्या गदडीचं बरं मी काय होतो तुम्ही माहित वाट पाहत असते ना बसा पाटा चला आता तुम्हाला एक सांगू का सगळ्याचे जेवण झाले. जेवण झाली पाहिजे जेवण सगळ्यांची झाली. झालं पण मग त्यानं मला वाढून तू फोन केल्यापासून आहे ना जेवणच नाही सकाळ धरून मी आळ्या पिळे देत राहिलो म्हणलो कसं दार खाऊन जेवता आलं पाहिजे. हो कसं राहते माहिती का सगळे पाहुणे रावळे येऊन गेले. ते सांगेल होते ये ना जेवण असले हाड हाडे. हा एक माणसं सांगितलं का 3 जण मागे येतात. बरं मी काय म्हणतो आहे बा याच्यात 3-4 खांड टाकण्याच्या 3-4 खांड टाकून द्या रस करून तेवढे 3-4 खांड बी नाही बाय. रस्सा नाही राहिला रस्सा संपलं एवढं बरी भारी भाजी झालं होती. होतं.
इतकं भारी झालं होतं का बोट चाटायला सुद्धा पातेलं शिल्लक नाही हा दिप्या एवढे बघूले 2 पेला काबूत जवळजवळ 3 का 4 पेला तर बरं, तेव्हा मी ते काय ताम म्हणतो, तावल्या ते जाऊ दे मग ते बघू मला ते वाढू झालं मला टाइम झालाय नाही ते तर काय नाही द्यावा राहिलं काय करायचं नाही म्हणजे भाजीच नाही राहील भाऊ का बरं संपली. लोक तुला लवकर यायला काय झालं मग कायला जगमारे आमंत्रण दिलं का बाजी संपली तर अच्छा. जगमारे आमंत्रण दिलं आता हा कार्यक्रम कसा राहत तुला माहिती आहे ना कार्यक्रम कसं राहतो म्हणजे? लोकांनी पिवळ पिवळ हात्या मी माहिती आहे का? तुम्हाला म्हणत होते तो माणूस काही चांगला नाहीये कार्यक्रमामध्ये ना तो असाच खो घालीन तर त्याला बोकड्याचं निदान एक तरी ठेवायचा होता ना अंड आता मी होतो वाढायला ठेवायचा होता त्याला खायला बसला असता सगळीत तो काय ना आवडीनं खायला असतं म्या हा पण तुम्ही नाही येतो परत अपमान करता माणसाचा काय म्हणायचं अपमान झाले मावाला तू जर आता शाळा अरे आता झालं म्हणजे मग किती व्हायचे आपण खासाठी काय अपमान आहे मग थोडं लवकर यायचं ना. लवकर यायचं आता हा म्हण 12:30 पुढे आता 12:15 वाजली हा लोक सहा लवकर बारा. येऊन बसले होते. मग तुम्ही येतो परत माहिती लोक- विजत घातली बा लोक जेवण मी खाऊन- ताट करून ठेवलं होतं हा मग हा मी वाढून ठेवलं होतं पण हा पण एवढं या केलं. माणसाला आहे ना मी याला बसलो त्यासाठी. याला 7-8 खांड कमी पडले हा. तर शेजारी मी ताट करून ठेवलं तर म्हणलं नाही आले बाबाजी तुम्ही दाखवून ठेवीन तरी त्यांनी काय केलं ते ताटच लगेच घेतलं बरं वाहिनी हारती मारती भाकर आणा वाटीभर काल आणा जा. या बाई यांनी खाऊन घेतलं नको यांना एक बोला खांड भर रस तरी आणा ना नाही ना आता त्याला नाही का यांनी खाल्लं यांनी तुमचं जे होतं ना ते यांनी खाल्लं मग या बाई तुम्हाला सांगतो आता तुम्ही मग आपण केलंच आहे ना निवडून पुढे माझं लगेच पत्रिका सुद्धा नाव टाकू नका तुम्ही आपणाचा काय विषय तुम्ही तुम्ही मला मेले मी तुम्हाला मेलो काय वरून मटणावरून हा तुम्ही मला मेले मी तुम्हाला मेलो असं कुठं राहतं काय हा या तुम्ही ना या भावाजी बाई, तुमच्या दारात आहे ना मरत तरी पाहिजे येणार नाही या तुमच्या लग्न सुद्धा पाहिजे येणार नाही याच राहते मग आता तुमच्यासाठी परत मटण बोकड्या कापू का एवढं भाजी एवढी कटकट. हॅलो हा मी काय येतो ते बाबरावच्या पत्रिकातून नाव खोडून टाक हो वापस कर त्या पत्रिका नाव खोडून टाक नको ते बाबत आपल्याला गेले उडत माव हा ते लग्नाला जर असले तर मी लग्नाला येणार नाही तुमच्या लागले त्यांची माही आता मटणावरून कोणचे तुझ्या बाबत आहे ना मग त्यांना बोकांडी घे माझं नाव काढ पत्रिकातून त्यांचं माझं तोंड सुद्धा पाडणार नाही एवढं पुढं म्हणजे का काय मला हलक्यात घ्यायचं काय बरं 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 चालेल चालेल हा तेवढं नाव काढून टाक त्यांची ते नको आपल्यामध्ये नको असते बरं बरं ठेव काय चोराच्या उलटे बॉम्ब बोकड्या कापून पस्तावा आला बाई मग काय हा? खाण्यासाठी काय गेला ना नाही तुम्ही, पत्रिका- नाव कट करू का माझ्या बापाचं. शेखऱ्यानं काढलं पत्रिकातून नाव म्हणलं त्यांचं पत्रिका नावाचं मी लागलं राहणार नाही तू एकदा परत कारण करता एवढं बोल. पुढं एवढं म्हणजे पुढं शंकराचे इकडून जेवून गेले हा एवढं पुढं तुम्ही आम्हाला मेले आणि आम्ही तुम्हाला मेलो का तुम्ही येतो परत मग आपण मग काय टाइम शंकराला फोन लावतो. हा लाव मग लाव आता शंकराला आमचंच फोन. नाव कट केलं का? हा थांब, थांब. ते जेवून शंकर गेले ना फोन पण हं? ते जेवून गेले होते काला. हॅलो शंकर तू जेवून गेला ना बरं विचार कर हा शिरपतराव आता शाळेला जेवायला अरे तांबर सुद्धा रसा राहिला नाही आणि त्याच्यावरून भांडू राहिला आणि लगेच तुम्हाला फोन करतोय का आपल्याला ते भाव बदल लागते नाही पत्रिकेचं नाव काढून टाक आता तू सांग याची पद्धत आहे घ्यायची बरं 300-400 लोक जेवले का नाही चटे झाले बाई माझ्या हा, जीवाला सांग म्हणजे बा, मला तर बकराचा असं कार्यक्रम झालं करून नसतं पस्तावा झाला. नसता तो बोकड्या कापला तर बरं झालं असतं असं झालं मग आत्म्याला का काही मी डायरेक्ट अशी फाशी घ्यावा नाही तर औषध पिऊन झोपून राहावा असे भाऊबंद खेळाचे धनी यांना चव आली चौकून वहिनी तुम्ही आम्हाला मेले आम्ही तुम्हाला मेलो आजपासून आमचं सुतक सुद्धा तुम्ही धरायचं नाही तुमचं सुतक मी धरणार नाही तर हे बघ, ऐक, ऐक. बोकड्यावरून हा शंकर आहे का बाय हा. तुमचं सुतक सुद्धा मी धरणार नाही पुढे मी तुमचं धरणार नाही तुम्ही माझं धरू नका हा पण काय शंकर आपा तर खाऊन गेले ना इडून शंकर काय तेव्हा मग तुम्ही जेवून गेले हा मग लाज वाटते का मग आता त्यांना? वाढले शंकर आपण नाही यांच्या शब्दावर लगेच नाव कमी करून राहिले हा, करू दे कमी तुम्ही फक्त या नाही लग्नामध्ये म्हणते रे शंकर गेलं नसेल. शंकरला सगळे बाबत धरायचे हा, हा. तुला तर म्हणतोय ना मग जे मागं बोल. काय दर बोल सगळे हजार नाव जर पत्रिकामध्ये ठेवलं ना तर बाई लग्नामध्ये सत्य कर वही तो अनर्थ कडे अनर्थ रक्ताचा पूर्व आहे ना लग्नामध्ये मांडामध्ये हा वा ध्यानात ठेव तू हा. हा एक कर यानं हेच केलं असं याला का त्या रक्ताचा पूर्व आहे रक्ताचा मी पूर्व काय ध्यानात ठेव. याला त्या या दीपक- बोकड्याची रक्ती प्यायची होती काय हा. काय असं कर ना शिनाला पाठवून दे पहिला हम्म. पावशीर मटर नको नको थांब, ए, मटण नको ते ए नको थांब हा? मी ए, काय ए, म्हणते बाबाजी माय बात ऐका ऐका. मी दिप्याला पाठविते मी दिप्याला पाठविते आणि पावशेर मटण आणायला आता लाविते ती सकाळ धरून जेवेल नाही तू जाऊ हम्म. काय म्हणे एका काय भोकाटी घेऊन जाऊ का
अरे मी सांग. काय म्हणते पण हे भांडे तुम्ही तुमचेच पुरते आणायचे होते माझा आवा पुरतं तुम्ही पार टक्कीचं आणलं आणि बक्कीचं आणलं आणि शांतीचं आणलं काय गाव पंगत होती का काय त्यांच्या पुरून टाकीतो पण तुझ्या जावापुरतं कोण दिसते का नाही तुझ्या आता कांदे? असं कर रे, पावशेर मठ मध्ये रस्ता वाढव जर. हा हा? हा तुम्ही खाऊन जा डबे नका नेऊ. नको नको तुमचं मटण अरे अहो, ऐक ना बाकीचं वैर फक्त नाही, शिट्ट्या ए, दिप्या. घ्यायच्या दीपे उठ रे, तुम्ही त्या टायमाला उठ रे. बघा जाऊ दे तुमच्या त्या पुढच्या लग्नामध्ये आख्या पंक्तीमध्ये गुलाबजामुन वाढले मायला संपले प्रत्येक टायमाला तुम्ही मला याच मला जर टाइम तोंड पाडायचं तुमच्या टायमाला संपत तुम्ही लेटच मा शेजारी तुमचा येई बसेल त्याला 4-5 गुलाबजामुन आणि मायला संपले होते का पण आता मी झाकून धरलं पण आता तुम्ही म्हटणार तीच काय शिकली ना ए गजरे, दे त्या दीप्या का 500 रुपये. नको नको ए, पैसे पोरा 170 रुपये घेऊन. ऐक, गावात जाय हा. आणि गावात जाऊन आहे ना ते बोकड्याचं थांबा, मटण घेऊन थांबा, ये थांबा. तिथे जाऊन फोन कर थांबा, मी तुम्हाला एक निर्णय सांगतो. काय निर्णय सोपा निर्णय आहे. काय? हा. आता तुम्ही पावशेर मटण आणायला लावणार आहे ना, हा. मग ते पावशेर मटण आणा हा. आणि ते संध्याकाळी बनवा. पण आता हे तुमच्या पुरीनं तुझ्या नवऱ्याचा डबा भरेल आहे. यायला काय बावटे. डबा दिला 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 डबा. हा, त्या काय आता मला हे? वाटलं तुला आहे काय तो बरं काय रे मी काय होतो हा. जे जवळचे माणसं त्यांना नाही जे फुकटे येऊन खाऊन गेली हा, झोप लागली तुमच्या वाल्या ताट वाढेल होतं का ते सुद्धा त्याला देण्यात काय आलं. लागायचं? आता आहे ना तो तुमचा भाऊबंद आम्ही मेलो तुम्हाला तुम्ही मला काय मेले झालं बा? ए बाबा तो काय कामाचा आहे आमच्या वाल्या नाही, तो सांभाळा तुमच्या तुम्ही भाऊबंद. काय असं शेरपत जरा- बाबराव, ध्यानात ठेव, ध्यानात ठेव. शेरपत ऐक ना. बाबराव, आपल्याशी. अरे पोराला पाठ राहिले मी. नको त्या पोराला पाठवू तो कसं खायला बघा तो लय हाडाडे मला माहिती बघा अरे आता देवा. आपल्याशी ध्यानात ठेव तू एवढं पुढं तुम्ही कुठे दिसा प्रत्येक लग्न कार्यामध्ये लागली तुझी माझी पठ्या घे जर तुम्हाला अरे लागलं बाबा पण मला प्रेमाने बोलव तुझा प्रे तुझा काय माणूस बिघडला बा तुझा बस अबे तू मध्ये मध्ये तोंड बरं करू. वा. तिची माही लागली बघा तुझी माही लागली आता अहो काला लागून देत्या काय माणूस आहे? अरे बाड्या उठ ना जाय ना पावशेर अरे, मटण काय आण त्या ना. नालायकच्या बाई. घाल ना त्याच्या माड्यावर हा? जाय ना उठ ना बघा मा नाव घाल काय बोल. त्याच्या माड्यावर बघा एवढं पुढचं लग्न आहे ना तुला कशी सुरक्षित होते हे बघ, एवढं ध्यानात ठेव तू आता मी सिक्युरिटी गार्ड लावेल बाई पण तुमचा आर धडपेल नाही बाबाजी security guard लावलाय मी तरी पोट नांदू देणार नाही हे खांडावरून येताना ठेवा आलो मी आता मी लागतो मा कामाला बरं मी काय म्हणते ते बघून इड ठेवून जा पावशेर मटण आणायला लावलंय डंगळ बर करते तुम्ही जेव्हा तुम्हाला खर वाढीत त्याच्यात निस्तार रस्ता येते बाई टक्कीला आणि बक्कीला आणि शांतीला तेरा साईडा पट्टा साई नको आता मी जातो हॉटेलमधून घेऊन जातो एकच बाया हा. एवढी रिस हा त्या बायांवरून हा? ठक्की बक्कीवरून आणि शांतीवरून नाही मी उपाशी गेलो याचं काय हा. तुम्हाला आणून राहिले ना. अरे मी चिल्ली पण 4 कांदे खिशात भरून आणले होते म्हणून मटण खायला अरे जायचं. देवा हा आणि सकाळी मला रात्री नव्हता फोन कर रात्री फोन नव्हता सकाळी फोन केला तर मी जेवला असतो रात्री फोन केल्यापासून आहे ना सकाळी धरून मला तुमची भूक लागाव जास्ती म्हणून तुम्ही हा पण केला मावला बरं बरं काय बाई, ध्यानात काय ठेवा बाई, आता. माती उपसित आहे म्हणजे हे जेवणच लय लालची हो. आई रे, तुला म्हणतो ना, नको गेले करू. भाऊ बन तुटले तो बोकड्या का मुळा आला काय काय भाव केला हा डबा भरून ठेवायचा थोडा. बोकडे नाही काय झालं आपलं कोणी पण हा ना लेट लय आला बा. मग काय याला मा पंग याला सांगितलं तरी 12च्या आत जेवण चालू होणार आहे भाऊ. तुमचं त्याने नुसतं छाताड जोडलं बाय बघून या. हा ना देणं नाही देणं नाही तुम्ही अरे मला पण तुला काल त्याचं ताट खायचं कोणा- त्याचं ताट करेल होतं. मला काय माहिती तुमचे त्याच्या तोंड हात आहेत नाही रे. तुला माझ्या शेजारी एवढं मा बायको तुम्हाला उकर उकर वाढत तुला मागत नाही मग तुम्ही काय आम्हाला खाता का? आता म्हणलं या आपण सगळे हा? जेवण सगळे अरे जेवण आपल्याला खातील. हम्म नाही, ते झालं कसं मा मनालाच वाईट वाटलं हा. म्हणलं शेजारी पात्र ठुले त्याच्यावर माणूस नाही हा. बाकी ज्यांचे जेवण होत आले हा. म्हणलं आता हे उचलून फेकून देणार आहे म्हणलं मग आपण खाऊन घ्यावा जेवण आई. बा मटणाचं जेवण कुणी फेकून फेकून देतं? द्यायचं का? नाही, मला वाटलं आता कोणी नाही खायला म्हणून म्हणलं अरे हे तो जेवण उचल द्या करा. काला तवा. अहो तुम्हाला सांगते शांतीने बोकड्या मारला हा. पिण्या वाढायला इकडं तिकडं सगळं हा. 2-3 जण बिगर दाताचे तिडे गेले ते सूर्यबान ते त्यांना काही त्याच्यातलं त्या हाड्डीन मधलं काही तो काय वाढता नाही आलं हा. तर त्या पिण्याना नळाखाली ते हाडकं धुतले हा. आणि ते परत तुम्हाला सांगते कुकर लावून हा. आणि पिवळा रस्सा करून पिले बापरे. शांतीन पिण्या खरं काय तुम्हाला काय सांगू नाही, 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 हे हा? जेवण आहे ना ते जेवणच असं राहते आणि तुम्ही म्हणत्या नाही अहो मग मला तसंच झालं ना म्हणलं आता हे फेकून द्यायचं सोन्यासारखं हा काय म्हणलं मग जेव्हा खाऊन आपण मग मी घेतलं वडून ते आणि पाच सांगा बरं काय? तुम्हाला सांगते तर त्या रस्सा होता का तो उरेल रस्सा हा. ते हाडक
तर त्याचं तुम्हाला सांगते तांबडा पिवळा रस्ता केला का तर त्या शांताबाईनी तुम्हाला सांगते पिण्याला बोलावलं, सखाला बोलावलं, ईशाला बोलावलं, अमोलला बोलावलं, एवढे बोलावले पार नाना सुद्धा आला तो रस्ता प्यायला शांतीचा. मग तर माझं- नानाचं तर काय काढते अहो, हा? माझं स्वतःचं बा- तुम्हाला बा- त्याला बा- सांगू का आणि असे ते हाडकं चोखी बाई त्यांना माहितीच नाही का पहिल्या पंक्ती उठून गेल्या आणि त्यांचे ते हाडकं चोखेले म्हणून. माझं तसंच हा? झालं मी माझ्या तो काय करतो तुझ्या हातात काही बाबराव, हा बाबराव, गंग्यानं तर काय केलं माहिती का काय? वर ते तरांजण येईल होतं का वजडीचं बाय 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 त्याचेच निचे बोट ते एवढले बोट तेच निचे चाटायचं या असे अहो तसं नाही असं हे लालची मी मटणाचं माझ्या जेवण आहे बाई. मित्रांनी आमंत्रण दिलं बाबराव. इटलं होतं चावतही नव्हतं. हा हा त्यानं तर निश्चित ते मोठे मोठे लांब लांब पीस होते का हा तुझा वाढायचं. बाबराव असंच केलं बाय. मित्राच्या घरी जेवायला गेलो मावाला स्वतःच सांगतो नको सांगू आमचंच लय झालं मला झालं. मित्राच्या घरी जेवायला गेलो आता म्हणलं जेवायला जायचं मटणाचं जेवण आहे मग मी काय पहिली केलं 90 मारली. क्वार्टर घेतली हा पेलो आणि गेलो आता अंधुगर लोक जेवून गेले होते आता ते काय केलं त्या मित्रांनी काय केलं ते लोक जेवेल ते हाडकं होते ना ते गोळा केले आणि रस्त्यात टाकले हाडकं काय राहिले नव्हते ते हाडकं गोळा केले आणि रस्त्यात टाकले मला म्हणे घ्या जेवून. तुम्ही आता पक्के ते लोक- हाडकं चोखले. आता तुम्हाला सांगायचं जेवायला बसलो थाट भरून नका हाडकं वाढले. तर तुमच्या जीवाला असं झालं की सगळ्यात मोठा मला पाहुणा म्हणलो, मीच. मला एवढा जीव लावला मा करता थाटभर हाडकं काढून ठेवले मी सणा नुसते चोखायशीच केले. ते लोकांनी खाऊन आणि चुकून फेकेल ते मी डबल खाली आता काय सांगा बरं. सांगायचं तुम्हाला असं मटणाचं जेवण आहे. आता काय करू दीप्या पावशेर मटण आणेल नाही तर नाही आणणार भाऊबंद असे तुटले आणि तसे तुटले त्यापेक्षा चला मग घरामध्ये आणि त्या मटणाची इल्लेवाट लावून घेऊ नाही तर आत्ताच घ्या तू जेवण करून आता गण 6-6:30 वाजत आले चला हा मग काय मग काय चल काय बा चल चला ये. तुम्ही जेवणच करून जा आता. हा, मग हा, आता चला उठा माझी घरी गैर मग काय हा. झालं एकदा जेवण डबल होतं मटण आपल्याला द्यायचं होतं त्याला पण आता कसं आहे मला द्यायचीच इच्छा नव्हती बाई मोरगा तिकडं. ए पुरी काय आता झालंय जेव्हा तू एक कर काय तू जाय बरं आता तू घरी जाते ना. हा एक तर या मटणाच्या कारणावरून इतके भांडण झाले तो पाहिलं तो शिरपत तात्या तवाला किती बोलत होते. हा पार भाऊ बंदकीचं काढलं पारचं समोरच्या लग्न आहे भाऊ कुठं बांधा बी भांडण करीन आमकं शंकराच्या करीन. पोराचं लग्न आहे किती त्याचं. डोक्याला ताण आहे. हा? बोलत आहे का काय त्यांचं पण? काय 2 खांडावरून पाहिलं का ते आमचे भाऊ आणि मध्ये तुला सांग का आपण ठेवलेच होतं पण मला आहे ना खरं ती जिरवायची होती म्हणून दिलं नाही का? हा मला तरी टेन्शन येतं बाई या असे बकरण कोकरण मी म्हणले होते मला ते या बकरण कोकरण मध्ये इंटरेस्टच नाही. काय झालं ये देवाला काही कुठे बी करते नवसन काही करते ये देवाला हे? शब्द जायला होता ते नवस फेडायचा होता घेतला. हा काय तर म्हणे पोरीला पोर सरवाय ना हा. म्हणून नवस केला आणि नवस करून बी पोरीला दिवस राहीना त्यापेक्षा गजरे आपण आहे ना तो बोकड्या कापूनच टाकू टिळा दिल्यावर तिला दिवस राहतील. मग आता तो नवराज काही दम घेत नाही का तू दम घेत नाही काय माहित तुमचा लय दमाचा कारभार आहे. मी म्हणले होते हल्लीचे पोर आहे ना दम काढी त्याला 4-2 वर्ष माझ्याच करत्या मग पाहत्या मग करत्या नवस. मी असा पहिल्यांदाच पाहिला. असं भाऊ बंद मी आजच पाहिला आपला जाऊ दे मी जाऊ अरे प्रत्येक कार्यामध्ये आता आहे ना बाय मी जाते हा. काही निमित्त काढी जाईल भांडणं काढी जाईल हा बाई प्रत्येक भाऊ बंदाच्या जाऊ द्या कार्य काढू पडता बाई. मी ते एका शब्दात बोलेल तुला बोकड्याचा सुद्धा पाहिला नाही भेटला मा इड म्हणून तू भांडणं काढी तू कुदान कुचक्या ना तू काय बळजबरी साप म्हणून बुई बडबी आता ते शंकरच्या पोराच्या लग्नाला जावं लागेल ना हा तिथे तो आता तेच करणार बरं जाऊ का दे करू दे ना. पिऊन येईल हा हटकून भांडणं हा करेल. करू दे त्याला मी एकच शब्द लावून झालाय फक्त तुला बकराचा बी नाही पाहायला भेटला हा, माहिती हा. हा. त्याच्यावरून भांडत मग नाही तर काय डोक्याला टेन्शन बाई. नाला झाला बघुली आणले घेऊन हा बाई हा, कदा- दुसऱ्या गवळणींची काय त्या गवळणी का आला इड मा इड इकडं स्वतःलाच नाही भेटलं हा? ना तिथं, हा? हा काय तमाशा त्या टाकीचं काय समज आपल्याला हा पाहिजे ना डोक्याला ताण मिळाला. ती तुझी लाडकी थकी तिकडे तो आली. हा तो पाहतो ठकीचं पाहतो की. हा म्हणजे आपलं भरून आपल्या सोबत्याचं भरून हा मग तो मध्ये लयच ये जाईन तू तो त्यांना आण ना किलो भर हा मग खाऊ घाल 1000 रुपये लागत आहे मग? सोपं नाही काय बाई डोक्याला ताण. हा? चला मला भांडे घासायचे पडले आता काय फुकाटचं असलं का हा. बाई फार येडवणी करते नुसते पहाटे उठेले मला लय झोप येत बरं, सुटली मला मी बाया. काय मला गादी टाकू दे बुवा. इड पसरा बाई मला हलवणं जात हा, हलवा ना ते पसर बाबा कुठे मा नको मागा लाग आता मला उठूच हा. नको आज मी नाही रात्रभर. रिकामी. हा? मग मला का काय राहते जाग आले मी काय रुचकाली बसते काय तू उठीत राहते काय हा मग एक तर मला आता अंगी लागली उठा ना नाही नाही जेवण झालंय ना आता हा मला तर उठूच नको तू. जा मग पसरावा हा जाते मी भांडे कोंडी घासून भांडे घेतो. कसतो हा.
फॅन चालू आहे ना आपला? हा